पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या शुरांना वीरांना पैलवान म्हणतात. नमस्कार. आज मी आलेली आहे कोल्हापुरात आणि मी कोल्हापुरातल्या अशा एका भागात उभी आहे ज्या भागाचं नाव आहे गंगावेश. आता गंगावेश म्हटलं की इथली लोक म्हणतात की काय इरून फिरून गंगावेश. यामागे सुद्धा एक खास स्टोरी आहे बरं का. तर ती स्टोरी म्हणजे गंगावेश हे एक सेंटर आहे आणि ह्या सेंटरला अनेक रस्ते येऊन मिळतात. म्हणजे पंचगंगा घाटापासून तुम्ही आला तर गंगावेशमध्ये पोहोचता, राधानगरी गगनबावड्यावरून आला तर तुम्ही या भागामध्ये पोहोचता. तर असे बरेच रस्ते गंगावेशला जोडले गेलेले आहेत आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणतात का भावा इरून फिरून गंगावेश. आज मी गंगावेशमध्ये आली आहे आणि माझ्या बरोबर बॅक साईडला गंगावेश तालीम आहे. आता तुम्ही आतापर्यंत कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम बघितलंय, आता मी तुम्हाला कोल्हापूरकरांचं कुस्ती प्रेम दाखवणार आहे. आणि तालमीत तयार होणं म्हणजे नक्की काय असतं हे आज मी तुम्हाला दाखवते. चला. हा आहे आखाडा. तर इथं मुलं प्रॅक्टिस करत असतात आणि इथं खूप लाल माती टाकलेली आहे आणि इथं बघा पैलवानांचे सगळे इक्विपमेंट्स आहेत. खरं तर आहे ना इथं लहान लहान मुलं झोपलेली आहेत. इथं खूप लहान मुलं येतात तालमीत तयार होण्यासाठी आणि मला त्यांना उठवावं असं वाटत नाही आहे कारण पहाटेपासून ते प्रॅक्टिस करत असतात यार. पण उठतील ते लवकरच. पण ह्या आजूबाजूला सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत पैलवानांच्या, म्हणजे हे इक्विपमेंट वापरून ते रोज प्रॅक्टिस करतात. तुमचं नाव काय दादा? माझं इरफान मुजावर. तर इरफान भाई मला सांगा की तुम्ही इथं किती वर्षाचे असताना आलात? आम्ही मी गावाकडे असताना 10वी-11वी असताना गावाकडे होतो. परत इथं आता 2 वर्ष झालं आलोय. इथं जरा गावाकडे पाहिजे असं प्रॅक्टिस होत नव्हतं म्हणजे इथं आलो. माझा मोठा भाऊ इथं आहे ना, त्यामुळे इथं आलो मी. पण घरातल्यांना सोडून इथं राहायला कसं वाटतं? नाही राह वाटत पण आता काय राहणं तर गरजेचं आहे. काय पुढं काय करणार तुम्ही? पुढे आता हे स्पर्धा हेच खेळायचं, पैलवान व्हायचं. ऑलिम्पिकमध्ये जायचं स्वप्न बघितलं? स्वप्न भरपूर मोठे आहेत पण आता बघूया. प्रयत्न तर करणार आहे मी. त्यात नशिबाचा आता विषय आहे. बरं, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात की इथं? सोयी सुविधा किंवा काय सोयी मिळाल्या पाहिजेत असं असं वाटतंय? तालमीमध्ये जरा राहण्याची सोय नाही, ते काम चालू आहे, ते लवकर व्हावं एवढंच. पावसाळ्यात नाही काय, इथं प्रॅक्टिसला जरा मुलं भरपूर असल्यामुळे जागा नाही, तेच तेवढी सुविधा व्हावी दुसरं नाही काय. तुम्ही सर तुमच्या मुलाचं ऍडमिशन करायला आलाय गंगावेश तालमीमध्ये. म्हणजे मुलांमध्ये असे काय गुण असतात त्यानंतर असं ठरवलं जातं की आता हा पैलवान झालाच पाहिजे? पहिला पण त्याला खेळायचं नाव आहे तो. म्हणजे संभाजीनगरला राहतो म्हणजे तर त्या पोरांना बघून इकडे तिकडे खेळतात मुलं अशी बरीच पोरं आहेत अशी. त्यामुळे त्याला नादच लागला म्हणजे पैलवान व्हायचं. मग कोल्हापूरला जरा आपल्या ओळखीचं आहे इकडं गंगावेश तालीम. म्हणजे गाजलेली आहे, भरपूर जुनी आहे अशी. आमचं शिक्षण पण कोल्हापूर झाले. बऱ्याच वेळा ऐकले बाबा गंगावेश तालमीची पोरं जरा भरपूर अशी पैलवान खेळतात. म्हणजे ते पैलवान होऊन सर्व्हाइव्ह करू शकतात आयुष्यभर? हो, काय अडचण नाही. त्यात फिटनेस राहतो त्यांचा. त्यात काय म्हणजे आता सगळं युथ चाललंय आयटीच्या मागं. हां सगळे काय नाही, इंजिनियर बनतायत, त्यात तुम्ही अशा काळामध्ये मुलाला पैलवान बनवताय. तसं काय नाही. त्याला आता नादच आहे तो पैलवान. त्याला खेळणार म्हणते राज्यस्तरीय वगैरे खेळणार म्हणते. आज मी आलेली आहे गंगावेश तालमीमध्ये. आता इथं बसतात मोठे पैलवान, म्हणजे वयानं मोठी असलेलीच मुलं इथे येऊन तालमीत तयार होतात का? तर नाही. अगदी 6वी-7वीत शिकणारी, म्हणजे खूप वयानं लहान असलेली मुलं सुद्धा इथं येतात जे आखाड्यात उतरतात. पण त्याआधी ते शाळेत जातात. म्हणजे सकाळी त्यांची प्रॉपर शाळा होती आणि त्याच्यानंतर ते स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. म्हणजे त्यांचा अभ्यास घ्यायला सुद्धा कोणी नसतं. ते स्वतःचा अभ्यास सांभाळून मग ते पुन्हा आखाड्यात तालमीत तयार होण्यासाठी येतात. तर त्यांना घरातल्यांनी पाठवून दिलेलं असतं पैलवान होण्यासाठी. त्या लहान लहान मुलांची स्वप्न काय आहेत? म्हणजे त्यांना कशी त्यांची प्रॅक्टिस त्यांच्याकडून कशी करून घेतली जाते, त्यांना लहानपणापासून कसं तालमीत तयार केलं जातं, तर हे सगळं आज मी त्या लहान मुलांबरोबर बोलणार आहे, गप्पा मारणार आहे. चला. तुझं नाव काय? संग्राम नितीन कुर्डे. संग्राम. फार व्यायाम करून दमला असं तू? हो. किती वाजता सुरू होतो दिवस तुझा? 4 वाजता? हो. बर. आणि पहाटे 4 वाजता? हो. बाकीचे आणि मग प्रॅक्टिस कशी असते? प्रॅक्टिस चांगली असते. चांगली असते.
आता मग काय आता तू काय व्यायाम करून आलास, काय प्रॅक्टिस करून आला? सपाटा मारून आलो. सपाटा मारून आला? हा. किती? 300. एवढे? हा. का बरं? पुढं स्पर्धेला उतरायचं आहे? हो. ओके. तुझं नाव काय आहे? रविराज मुस्लिम बाकर. अच्छा, तू ही सपाटे मारून चालायस. हो. तू काय तुम्ही खाता काय दिवसभरात? एवढे व्यायाम करता, खाता काय तुम्ही? थंडाई विंडाई पितोय. थंडाई बिंडाई काय मला दिले नाही, मी तावभर झाले उभी आहे. का नाही दिली? देतो नंतर. कधी दिली? बरं, मोठं होऊन काय बनायचं? पहिलवान. पहिलवान. कुठल्या स्पर्धा खेळणार? सगळीच. सगळ्याच खेळणार, सुट्टी द्यायची नाही, सगळ्या स्पर्धा खेळायच्या. हा. थँक्यू सो मच. तुझं नाव काय? शेवटीचे अभिजित कोल्हे. ओके. तू कुठली स्पर्धा खेळणार? ऑलिम्पिक? सगळ्याच खेळणार. तुला कोण आवडतं रे इथलं? कुणाकडे बघून तू एकदम असं तुला उत्साह येतो की येस मला ह्यांच्यासारखं बनायचं? प्रकाश बनकर. तुझं नाव काय? ज्योतिबा. ज्योतिबा नाव आहे तुझं? वा. ज्योतिबाच्या नावानं सांग मला. ओके, मला सांग तू किती वर्षाचं आहे? मी आता 13 वर्षाचा. आणि तू कोल्हापूरचाच आहेस? नाही. बीड जिल्ह्यातला गाव. बीड वरून तू इकडे आलास? का आलास? तालमीसाठी. तालमीत तयार होणार? हा. काय स्वप्न आहे? महाराष्ट्र केसरी. काय आहे? महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी बनायचं, ऑलिम्पिक पण खेळायचं. बरं, तू मला एक सांग, तुला काय काय फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे इथं, मग तू पुढं महाराष्ट्र केसरी बनू शकशील. त्या मानानं काहीतरी सोयी मिळाल्या पाहिजेत की तुला पण. तुमचे कोच तर एकदम परफेक्ट आहेत, हा. तुम्हाला तालमीत एकदम व्यवस्थित तयार केलं जातं, पण हा. अजून काय फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत ते सोडून. आणि जिम. आणि मॅटवाला होता आधी, पण ते आता पाडल्यामुळे नवीन बिल्डिंग बांधणार ना तिथं, त्यामुळं आता जरा बंद आहे ते. मग ते लवकरात लवकर झालं पाहिजे ना. हा. तू असं कुणाकडं बघून इन्स्पायर झालास की आता मला पैलवान व्हायचंय, मला तालमीत खेळायचंय? माऊली दादा जमदाडे. आता माझ्या बरोबर आहेत माऊली सर. नमस्ते. सर, सगळ्यात आधी मला सांगा तुमची उंची काय असेल? 6 फूट 2 इंच. 6 फूट 2 इंच. मी असे खरेखुरे पैलवान, म्हणजे पैलवान असतातच नाही, पण मी पहिल्यांदा अच्छा. असे एवढ्या समोर बघतीये यांना, मला सुचतच नाहीये काय प्रश्न विचारावा. तर सर, तुम्ही कधीपासून प्रॅक्टिस सुरू केली, कधीपासून ठरवलं की आता पैलवान बनायचंय? मी 2006 ला आलो कोल्हापूरमध्ये. 1 वर्षानंतर मग त्या 2006 नंतर माझी पहिलवानकी चालू झाली. माझा मोठा बंधू सागर जमदार म्हणून ते होते इथं, त्यांच्या जोडीला मी इथं आलो कोल्हापूरला. आणि आमच्या वस्तात विश्वास हरगुले, त्यांनी 2006 पासून जी माझी प्रॅक्टिस चालू केली ते नंतर आजकालात मी इथं आहे. करताय. हो. मला गंगावेश तालमीबद्दल जाणून घ्यायचं. गंगावेश तालीम 1876 ची स्थापना आहे शाहू महाराजांच्या हस्ते. त्यानंतर खूप म्हणजे अनगिनत पैलवान होऊन गेले तिथून. मला वाटते 9 का 10 मराठी केसरी आहेत, 3 हिंद केसरी आहेत, 3 महान भारत केसरी आहेत. अशा टोटल मला वाटते 14-15 गदा आहेत आपल्या तालमीला. तुम्ही कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळलाय? मी पूर्ण ऑल इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. हो, ऑल इंडियात माझा म्हणजे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला सेकंड आहे. माझ्याकडं चांदीच्या गदा 135 आहेत. आता बुलेट आहेत माझ्याकडं 7, 2 व्हीलर आहेत मला वाटतं 5-6 टू व्हीलर आहेत, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे असं खूप काय काय जिंकलेलं आहे. बापरे, त्याच्यासाठी काय प्रॅक्टिस करण्यासाठी कसा दिवस सुरू होतो? पहिलवानांचा दिवस आणि आयुष्य कसं असतं? पहिलवानांचं आयुष्यामध्ये एकदम बिझी आहे बघा. पूर्ण बाहेरचं दुनिया आणि पहिलवानकीची दुनिया खूप वेगळी आहे. कारण का पहिलवानचा दिवस होतो 3:30 ला पहाटे सुरू, 3:30 ते बघ मग 4-4:30 पर्यंत. 4:30 ला प्रॅक्टिस चालू होते आमच्या वस्तात विश्वास हरगुले. 4:30 ते 7:30-8 पर्यंत प्रॅक्टिस चालते. त्यानंतर आम्ही सकाळी मग ब्रेकफास्ट स्वतः बनवतो. त्यानंतर ब्रेकफास्ट नंतर जेवण स्वतः बनवतात मुलं सगळी. ते जेवण करून मग 10-10:30-11 पर्यंत सगळं आवरून 12 ते 3 परत रेस्ट, परत 3:30 ला चालू, 3:30 ते 6 पर्यंत परत जेवण बनवायचं. परत जेवण वगैरे 9ला 9-9:30 तर झोपतो आम्ही. आणि सर, माझा अजून एक असा प्रश्न होता की इथं बरीच मुलं येतात, लहान मुलंही असतात आणि ती ऑलिम्पिकची स्वप्न बघतात. हो, तर मग इथं अशा सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतातच का, किंवा काय काय फॅसिलिटी अजून इथं मिळालेल्या नाहीये ज्या मिळाल्या पाहिजे? तशी आत्ता सध्या तरी आमच्याकडे कुठलीच नाही. आमच्याकडे जसं ते ऑलिम्पिक लेवलचं मॅट असतं तसं मॅटची सुविधा नाही आहे. राहण्याची आत्ता ते मागच्या मला वाटतं 2-3 वर्ष झालं अजितदादाने आम्हाला निधी मंजूर करून दिला आहे. तर ह्या वर्षभरात आमच्या तालमीचं आत्ता नूतनीकरण ह्याचं झालं आणि पाठीमागं आम्हाला इमारतीसाठी दिले.
पण त्याचं अजून आता काम सुरू व्हायचं आहे. ही जागा आहे गंगावेश तालमीच्या बॅक साईडला. ही अशी ओसाड पडलेली जागा तुम्हाला दिसतीये. भरपूर सारा कचरा आहे, खणून ठेवलेला आहे, कारण ह्या ठिकाणी मोठीच्या मोठी बिल्डिंग उभी राहणार आहे फक्त आणि फक्त पैलवानांसाठी. म्हणजे त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. ह्या जागेला बिल्डिंग बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, पण अजूनही ह्या बिल्डिंगचं कामच नाही सुरू झालं आहे. गेली 2-3 वर्ष ही जागा अशीच पडून आहे, खणलं गेलं आहे, भरपूर सारा कचरा आहे, पण ह्या ठिकाणी बिल्डिंग कधी उभी राहणार? आता कसं आहे माहिती का मॅडम, प्रत्येकात त्याचा वेळ काळ असतो. आता ते म्हणजे सरकारनं बघितलं पाहिजे, त्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत तरच ते असतात ना. पण सर मला असं वाटतं की जर इथं मुलं लांब लांबून येतात, हा. तुम्हीच एवढ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत, तुम्ही स्वप्न घेऊनच आलेला होता, आणि एवढं सगळं असून सुद्धा जर फॅसिलिटीजच मिळत नसतील तर मग काय उपयोग? मग तेच ना मॅडम, जर करण्याचं कसं आहे, आता करण्याची खूप इच्छा असते, पण त्या ज्या पाहिजे त्या फॅसिलिटी मिळत नाही तर मग ते आपोआपच ते पैलवानकी त्याची थांबली जाते ना. आता सांगतो काय, ह्या 2 वर्षात जरा सरकार थोडं लक्ष द्यायला लागलं, नंतर पहिलं काही सुद्धा नव्हतं. ज्यावेळेस मी आलतो त्यावेळेस खूप म्हणजे एवढी बिकट परिस्थिती तालमीची, म्हणजे खूप असं सुखसुविधा, कुठल्याच सुखसुविधा नव्हती. हे पैलवानांचं स्वयंपाकघर आहे. 5:30ला उठून त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. खरं तर 4 वाजताच त्यांचा दिवस सुरू होतो. घाम गाळून झाल्यानंतर सगळे पैलवान एकत्र येतात. ह्या ठिकाणी येऊन स्वतःचे पैसे खर्च करून खाण्यापिण्याचं सामान आणतात. विषय आहे काय भावांचा? बरं, इथं मोतीबाग तालमीमध्ये किंवा गंगावेश तालमीत सुद्धा मी जाऊन आले. आता मी मोतीबाग तालमीत आली आहे. तर इथं भारतात, अगदी महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून भारतातून इथं येतात, कारण इथं आखाड्यात लाल मातीमध्ये जी कुस्ती खेळली जाते तर ती शिकण्यासाठी. आणि इथं कोल्हापुरात खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळतं. इथं फॅसिलिटीज सुद्धा बऱ्याच मिळायला पाहिजे, त्याबद्दल पण मी विचारणार आहे. तर आत्ता मी आली आहे मोतीबाग तालमीत आणि आता मी मोतीबाग तालीम एक्सप्लोअर करते. चला. ये कोल्हापुर पहलवानों का गढ़ माना जाता है, हाँ, इसलिए यहाँ पे अच्छी तैयारी होती है और इसीलिए हम लोग वहाँ पे। कितने साल से हो आप यहाँ पे? अभी हमको यहाँ हो गया 8-9 साल। 8-9 साल से यहाँ पे हो. क्या क्या सीखा आपने? कौन से आपने कंपटीशन में भाग हिस्सा लिया था? मैं अभी नेशनल गेम में मेरा मेडल नहीं है, पर नेशनल गेम 4 बार खेल चुका हूँ, खेलो इंडिया और यूनिवर्सिटी गेम 4 बार यहाँ तक गया हूँ। ओके, तो सर आप मुझे ये बताओ कि आपको यहाँ पे कौन सी फैसिलिटीज़ मिलनी चाहिए? क्या लगता है आपको? आप 9 साल से यहाँ पे हो तो यहाँ पर मैडम देखिए तो फैसिलिटी सभी प्रकार की हैं, मैट का भी है, मिट्टी का भी है और जिम भी है। यहाँ पे हर व्यवस्था है और यहाँ पे बच्चे अच्छी तैयारी कर सकते हैं। जालन्यातून कधी आला इकडं? येऊन झाला 1 महिना. 1च महिना झाला. अच्छा, मग तिकडं आधी खेळत होता? हां, आधी होतो झालं. आमचं रुटीन सकाळी 4:30ला उठणं पडतं, फ्रेश वगैरे होऊन एखादं केळ एखादं फळं खाऊन खाली येऊन लाईनअप होती मॅच 5 वाजता. मग कधी एक दिवस प्रॅक्टिस बाहेर असतं किंवा मग एक दिवस मॅट्रो असतं किंवा एक दिवस क्रॉस कंट्री किंवा बॉल असं प्रॅक्टिस असते. 7 ते 7:30, 8 वाजेपर्यंत रिटर्न तालीमध्ये यायचं. मग तिथून आल्यावर थंडाई वगैरे मारतात. थंडाई मारून मग नाश्ता वगैरे करतात, 1-1.5 तास आराम करतात. मग परत हातानं उठून स्वयंपाक करतात, वेगवेगळी भाजी प्रकार आपले प्रकरण करतात. मग 11:30 वाजे जेवण वगैरे करून 12 वाजता दूध पिऊन आराम करतात. परत संध्याकाळी 4 वाजता उठून एक दिवस सपाट, एक दिवस बैठक असते, एक दिवस मॅट प्रॅक्टिस लढती किंवा खाली लढती असतात. 6-6:30ला शेड्यूल संपतो. मग नंतर परत रिलॅक्स असतं. मग थंडा वगैरे पिऊन जेवण वगैरे करून संध्याकाळचा निवांत आराम. कोल्हापुरात सध्या तरी वातावरण पूर्ण महाराष्ट्रापेक्षा चांगलं आहे, कारण या ठिकाणी पुरुषाबरोबर महिला सुद्धा कुस्तीमध्ये भरपूर अग्रेसिव्ह आहेत. कारण पूर्ण भारतामध्ये कोल्हापूरचं वातावरण कुठंच नाही, त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून सुद्धा मुलं या कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस देतात. आणि मॅटवर मुलं आणि मुली काय काय तालमीत सोबत प्रॅक्टिस करतात. पण त्या ठिकाणी म्हणजे थोडं पण मुलींना काय वाटत नाही किंवा मुलांना सुद्धा काय वाटत नाही. बरोबर. तर एवढं पैलवान म्हणजे मुली बाबतीत किंवा संवेदनशील वागतो किंवा बाहेर समाजात वागताना पण पैलवान सर्व समाजामध्ये एकदम संवेदनशील वागतो. खरं तर आता मी मोतीबाग तालमीत आलेली आहे आणि आता प्रॅक्टिस यांची सुरू आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मोतीबाग तालमीमध्ये प्रॅक्टिस कशी सुरू असते. तर खालती आखाडा आहे, लाल मातीमध्ये कुस्तीची प्रॅक्टिस चालू आहे आणि ह्याच्या बरोबर वरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती मॅट सिस्टीम आहे. तर ज्या पैलवानांना इंटरनॅशनल लेवलला खेळायचं असेल तर त्यासाठी
फक्त लाल मातीत खेळून चालत नाही, तर मॅटवरची प्रॅक्टिससुद्धा जास्त महत्त्वाची असते, कारण इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा या मॅटवरती खेळल्या जातात. त्यामुळं सोमवार आणि मंगळवारी मॅटवरती प्रॅक्टिस केली जाते आणि बुधवारी गुरुवारी खालती लाल मातीमध्ये कुस्तीची प्रॅक्टिस होते. आता मी आलेली आहे मोतीबाग तालमीच्या ज्या खोल्या आहेत जिथं पैलवान स्वयंपाक करतात. आत्ता थंडाई बनवण्याची प्रोसेस सुरू आहे. प्रत्येक पैलवान स्वतःचे पैसे खर्च करून थंडाई बनवतो. ही आहे पहिली खोली, पहिलं स्वयंपाकघर. इथून पुढं गेल्यानंतर लांबच्या लांब एक खोली आहे जिथं जेवणाची तयारी सुरू आहे. रात्रीच्या जेवणसुद्धा प्रत्येक पैलवान स्वतःचे पैसे खर्च करूनच सगळं सामान घेऊन येतो. स्वतःसाठी स्वयंपाक बनवला जातो. पण इथल्या आजूबाजूच्या अस्वच्छतेचं काय? पावसाळ्यामध्ये इथं खूप जास्त प्रमाणात डास होतात. इथं राहणाऱ्यांना त्यामुळं बरेच आजारसुद्धा होऊ शकतात. ह्या सगळ्या जागा स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. फैसिलिटी है यहाँ पर, हम रूम पे रहते हैं, बाहर रूम लेके किराए से, और महीने का 500 रुपये देना पड़ता है इधर अखाड़े में. हाँ, कितने साल से कर रहे हो? 5-6 साल से कर रहा हूँ. एक्सरसाइजमुळे खाली मांड्यात, कंबरत, हातामध्ये ताकद येते. आणि कुस्ती खेळण्यासाठी हात थकत नाहीत, हातामध्ये पॉवर येते. हे जे मसल्स असतात कुस्ती खेळल्यानंतर ते सैल व्हावेत, म्हणजे रिलॅक्स व्हावेत, त्याच्यासाठी हे वापरलं जातं. कळलं? हे मलाही पहिल्यांदाच कळालंय आज. नाव, आमच्या घरच्याचं नाव, गावाचं नाव आणि पूर्ण महाराष्ट्राचं नाव भारत भरवण्यासाठी आम्ही कुस्ती खेळतो. माझं नाव महेश कुमार कृष्णा उरुटे. ओके. उपमहाराष्ट्र केसरी NIS कोच म्हणून तालमीत मला आता सध्या प्रवृत्त केलेला आहे. ही मोतीबाग तालीम आहे, ही जुनी तालीम म्हणजे शाहू महाराजांनी जी स्थापन केलेली आहे, 100 वर्षापूर्वीची तालीम आहे. त्याला खूप जुना इतिहास आहे. तर गामा गुंगा या मातीत खेळून गेलेले आहे. या तालमीचं लौकिक भरपूर आहे. तालमीत तयार होणं आपल्याकडे जे म्हणतात, तर आपल्याकडे एवढी मोठी मोठी स्वप्न घेऊन जर पैलवान येतात तर त्यांच्यासाठी काय काय फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत ज्या अजून मिळालेल्या नाही आहेत? फॅसिलिटी म्हटल्या तर आता खुराक असतो हां तो मिळाला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी मेसेज चालू आहे, जसे इंडिया कॅम्पला बघितले तर मेस आहेत. हां मेस असल्यामुळं पैलवानांचा वेळ वाचतो. हां प्रॅक्टिस केल्यानंतर डायरेक्ट जर तुम्हाला खुराक डायरेक्टली मिळाला तर खाऊन रेस्ट मिळू शकते. परत संध्याकाळच्या सेक्शनला तुम्ही फ्रेश राहता. तर तालमीमध्ये असं असतं की स्वतः प्रॅक्टिस करायचं आणि स्वतःच बनवायचं हाताने, स्वतःच खायचं. त्यात जी वेळ जो लागतो तो रेस्ट मग कमी मिळतो. ह्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्या जर दूर झाल्या तर भरपूर पैलवान तयार होऊ शकतात. किंवा आखाड्याचे काही प्रॉब्लेम्स असतात, जागेचे काही प्रॉब्लेम्स असतात. हे पूर्वी बांधलेले आहेत, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्यातच लढती, मोठे मोठे पैलवान लढती केलेल्या आहेत. यात आता दादू मामा चौगले तालमीचे वस्तात, विष्णू जोशीलकर महाराष्ट्र केसरी, ह्यातच मोठ्या लढती होत होत्या, करायचे आणि ह्यातनंच घडलेले आहेत. तर मग तरी अजून काही आता इतकी संख्या पूर्वीपेक्षा वाढली आहे काय, कसं आहे आता सध्या तुम्हाला एकंदरीत कुस्तीचं भविष्य कसं दिसतं? पहिल्यापेक्षा कुस्ती आता फास्ट झालेली आहे, लोकांना आवडायला लागलेली आहे. पालक यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत मुलांच्या बद्दल. शालेय मुलं जास्त यात इन्व्हॉल्व व्हायला लागलेले आहेत. मग बाहेरून जी मुलं येतात ती लहान असतात, तर त्यांच्या ॲडमिशनचं वगैरे कसं होतं, म्हणजे कशी काय प्रोसेस असते? जी महाराष्ट्रातली मुलं असतात ते इथं राहायला म्हणून येतात. जे हरियाणा दिल्ली जे आहेत ते फक्त शिकण्यासाठी म्हणा किंवा आपलं वेट वाढवण्यासाठी, जे कोल्हापूरचं वातावरण आहे ते त्यांना सुटेबल असते. इथे येतात, आपलं वेट वाढवतात आणि मग निघून जातात. बरं. त्यांचा फायदा फक्त तालमीतल्या मुलांना एवढा होतो की त्यांच्याबरोबर लढती केल्यामुळे त्यांचं टेक्निक वेगळं, त्यांच्या खेळण्याच्या पद्धती वेगळ्या, त्या एकामेकाबरोबर चर्चा करून ते आपल्याला शिकता येतात. त्यामुळे त्यांना ॲडमिशन देऊन बाबा इथं या, तुम्ही आमच्या इथं तालमीत करा. पूर्वीपासूनच ते पहिल्यापासूनच येतात. दिल्लीचे आपले सतपाल पैलवान, तेव्हापासून ते पैलवान दिल्ली हरियाणाचे पैलवान ह्या तालमीत येत राहतात. पण मग आता ह्याच्यामध्ये कुस्तीमध्ये नवीन नवीन काही फॅसिलिटीज आल्यात का? नवीन काळानुसार काही बदललंय का कुस्तीत? काळानुसार कुस्ती बदललेली आहे, टायमिंग म्हणा ते बदललेले आहे. जे आता मातीची कुस्ती ही फक्त आपली भारतात मर्यादित आहे. मॅटवरची कुस्ती इंटरनॅशनल लेवल, कॉम्पिटिशन लेवल ही मॅटवर करता येते. मातीची कुस्ती ही फक्त भारतात मर्यादित मैदान म्हणा
किंवा लोकल स्पर्धा यात कोण भरवलं ऑर्गनाईज केले मातीमध्ये तर तिथे खेळता येतं. पण आता सर मला एक सांगा की कोल्हापुरात खूप कुस्तीच्या स्पर्धा होतात, पण त्याची एक हाईप व्हायला पाहिजे, तशी होत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे की कोणत्या मोठ्या कुस्ती घ्यायच्या आणि कोणत्या कुस्तीला मान्यता द्यायला पाहिजे स्पर्धेला. आता महाराष्ट्रात तसं म्हटलं तर महाराष्ट्र केसरी एकच पूर्वीपासून चाललेलं मोठं टायटल आहे पैलवानांचं. तसंच जिल्हा मर्यादित असं कोणतं तर टायटल घ्यायचं जेणेकरून ती पैलवान आकर्षित होतील आणि त्यात भरपूर पैलवान भाग घेतील. कोल्हापुरातल्या तालमीत तयार व्हायला देशाच्या कानाकोपऱ्यातून पैलवान येतात, जसं की हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, वेगवेगळ्या भागातून पैलवान कोल्हापुरात येतात. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी कोल्हापुरातल्या पैलवानांना शिकायला मिळतात आणि हेच पैलवान पुढं जाऊन महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा, ऑलिम्पिकची स्वप्न बघतात. इथं येणाऱ्या प्रत्येक पैलवानांच्या डोळ्यात तुम्हाला ऑलिम्पिकचं स्वप्न दिसेल, पण मग त्या पद्धतीच्या सोयी सुविधा सुद्धा ह्या पैलवानांना मिळणं महत्त्वाचं आहे.